बघा, ज्या भागावर दिवस म्हणजे उजेड प्रकाश पडतो त्याला आपण दिवस म्हणतो, आणि ज्या भागावर सावली पडते अंधार असतो तिथे रात्र होते. आता एखादा मुलगा मोठ्यापैकी एक मुलगा या इकडे, याला आपण सूर्य बनवू. हा तारा आहे, याला स्वतःचा प्रकाश आहे. बाकीचे सगळे ग्रह आहेत, आणि सूर्यमालेमध्ये एकूण ग्रहांची संख्या ही 8 आहे. त्या 8 पैकी आपण 5 ग्रह, मंगळ, मार्स, बुध, मर्क्युरी, ज्युपिटर, सॅटर्न आणि व्हीनस, शुक्र, हे 5 ग्रह साध्या डोळ्यांनी पाहू शकतो. आणि सध्या स्थितीमध्ये आकाशामध्ये 2 ग्रह आहेत, एक ज्युपिटर आणि त्याच्या वरच्या बाजूला अशा ठिकाणी थोड्या वेळाने आपल्याला मार्स दिसेल. लाल रंगाची चांदणी जी असेल ती मंगळाची असेल, ती आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येईल. आणि पहाटे जर तुम्ही उठलात सकाळी 5, 5:30, 5:15 त्यावेळेला तुम्हाला 3 प्लॅनेट्स पाहता येतील. त्याच्यामध्ये मर्क्युरी, व्हीनस आणि सॅटर्न. सॅटर्न ग्रहाला असं एक रिंग पण आहे चांगल्यापैकी. आता हा कोण आहे? आपला सूर्य, बरोबर आहे. हा सूर्य. एक पृथ्वी म्हणून या कोणीतरी अर्थ, एक 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 भार्गवी आज पृथ्वी झाली, बरोबर आहे. ही अर्थ आहे. हे कोण आहे? सन. आणि ही अर्थ. आता ही अर्थ स्वतःभोवती फिरते वेस्ट टू ईस्ट अशी, पश्चिमेकडून पूर्वेला फिरते अशी अशी. आणि हा सूर्य आहे. बस 1-2 मिनिट थांबा बेटा. या सूर्याचा प्रकाश या भार्गवीच्या अर्थात पृथ्वीच्या या बाजूला पडला म्हणून इथे दिवस असतो, आणि इकडच्या बाजूला काय असेल? रात्र. अगदी बरोबर आहे. आता आपल्या देशाच्या एका बाजूला आतापर्यंत सूर्यप्रकाश होता, दिवस होता. आता रात्र व्हायला लागली, आणि नंतर मग पुन्हा दिवस होईल. असे ही पृथ्वी फिरते तसा तसा दिवस रात्र, इथे दिवस इथे रात्र, असं हे चक्र सारखं चालू राहते. सोबत आणखी आपल्याला एक या पृथ्वीचा उपग्रह आहे, चंद्र. चंद्र कोण बनेल? नाही, छोटा पाहिजे. चंद्र लहान असतो बेटा. हा 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 मून छोटा जो तिथे दिसतो का नाही, तोच मून इथे दिसेल आपल्याला. बघा, हा बसा इथे. आता पहा, गंमत बघा तुम्ही. ही पृथ्वी फिरते स्वतःभोवती, 1 दिवस लागतो स्वतःभोवती, है ना. हा चंद्र पण फिरतो स्वतःभोवती. याला स्वतःभोवती फिरायला जवळपास 28 दिवस पाहिजेत स्वतःभोवती, असं इतकं फिरायला हिला 1 दिवस लागतो. आणि ही स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती पण फिरते, आणि चंद्र स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती फिरतो. आणि फिरता फिरता असा 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 बस हा असं हे फिरतच राहतात सगळे. ज्या वेळेला तो इथे येतो, आता बघा, हा सूर्य, हे कोण? हा चंद्रावर पडला, इथे पृथ्वी आपली, आणि पृथ्वीवर इथे दिवस आहे, बरोबर आहे. इकडून रात्र आहे, आणि इथे हा चंद्र मध्ये आल्यामुळे सूर्याचा काही भाग आपल्याला दिसणार नाही. म्हणजेच आपण म्हणतो सूर्याला ग्रहण लागलं, सोलर इक्लिप्स, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे सूर्याला ग्रहण. पण तोच ज्या वेळेला असा 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 पुरत, आता मध्ये कोण आलं? पृथ्वी आहे मध्ये. या पृथ्वीची सावली आपल्या चंद्रावर पडते, याला म्हणायचं चंद्रग्रहण, लुनर इक्लिप्स. आणि येत्या 7 ऑक्टोबरला, यावर्षी एकच ग्रहण आहे पहा, 7 ऑक्टोबरला आपल्याला चंद्राला ग्रहण रात्रीच्या वेळेला पाहता येईल. आणि 5 नोव्हेंबरला हा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येईल. त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा पाहता येईल. त्याला सुपर मून म्हणतात, पण त्याला 5 नोव्हेंबरची गरज आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या तेवढ्यात आपल्याला तो पाहता येईल. अशा प्रकारे हा निसर्गातील सावल्यांचा खेळ आहे, ग्रहण. आणि यांच्या कक्षेत, दोघांच्या कक्षेत 5.25 डिग्रीचा फरक आहे. त्याच्यामुळे दर पौर्णिमेला, अमावस्येला चंद्रग्रहण, सूर्यग्रहण लागत नाहीत. जसा हे मंडळी फिरते, सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र, तसा सूर्य सुद्धा फिरतो स्वतःभोवती. फिरायला सूर्याला 25 दिवस पाहिजेत. किती दिवस? आणि हा एवढासा सूर्य हा या आपल्या पृथ्वीपेक्षा लाखो पटीनी मोठा आहे. आपण याला जीवनदाता म्हणतो.
याच्यापासून आपल्याला उष्णता, प्रकाश, ऊर्जा मिळते आणि त्याच्यामुळे ह्या वनस्पती वगैरे आपल्याला चांगल्यापैकी आपल्यालाही जगू देतात आणि त्या पण जगतात आणि त्या अधिक चांगल्या जगाव्यात म्हणून आपणही काही सहकार्य केलं पाहिजे. आलं का लक्षात? हा, ठीक आहे. आता हे झाली तुमच्या आता ग्रहणाची माहिती समजली का तुम्हाला? अशा प्रकारे आपल्याला दिवस रात्र स्वतःभोवती फिरणं परिवलन आणि सूर्याभोवती फिरणं परिभ्रमण 1 वर्ष पाहिजे तिला. मग त्याच्यामुळे ऋतू निर्माण होतात आणि हे अक्षवृत्त रेखावृत्त. आता तुम्ही 2 मिनिटं खाली बसा. हे तुमचा सूर्याचा आपण थोडासा प्रकाश काढून घेऊ. हा, बसा, ठेवा खाली. आता बघा, आता ह्या ज्या काल्पनिक रेषा आपण पाहिल्या ह्या उभ्या आणि आडव्या आहेत. आणि आता तुमची जी लाईन आहे बेटा, तू उभा राहा, उभा राहा तू. आणि ती तिकडचा एक छोटा, हा तुम्ही जा तिकडे शेवटी. हे टाका गळ्यात, गळ्यात टाका. इकडे बघा, तू बेटा तिथे थांब. हा, तुम्ही तिथे थांबा शेवटी, या रांगेत शेवटी, या रांगेत या 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 तिकडे तिकडे पलीकडे सरांच्या बाजूला. आणि इकडे चेहरा इकडे करायचा. ते सोडून द्या, हातचं सोडून द्या. आता बघा, तुझं नाव काय? शौर्य. हा पश्चिमेला उभा आहे, बरोबर आहे. आणि दादा थोडस पुढे या. श्रीराज हा पूर्वेला उभा आहे. ही जी रेषा आहे पा आपल्या पृथ्वीवरची, कुठलीही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी रेषा हे अक्षवृत्त असते, लॅटिट्यूड. आणि अशाच प्रकारे 1 2 3 मागे पुढे प्लस मायनस होतात. आता उत्तर बाजू ही आहे नॉर्थ, इकडची साऊथ दक्षिण. तर एक हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक शब्द लक्षात ठेवायचा, प द क, मिडल. प म्हणजे पश्चिम, द म्हणजे दक्षिण, क म्हणजे कमी. पश्चिमेला आणि दक्षिणेला हे कमी कमी होत जातात. याचाच अर्थ पूर्वेला आणि उत्तरेला ते वाढत जातात. म्हणजे इथे वाशिमचे अक्षांश हे इकडच्या शहरापेक्षा कमी आहेत, परंतु इकडच्या शहरापेक्षा अधिक आहेत. तुमच्या दक्षिणेकडे जर तुम्ही जाल, आता आम्ही आलो अकोला 20-42 वर आहे, तुमचा वाशिम हे 20-6 वरच आहे.